नमस्कार, संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. सध्या आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती विटा या ठिकाणी. विट्यातला बाजार आज आपण बघणार आहोत. कशा पद्धतीनं या ठिकाणी पशु असतात, इथं येणारं ब्रीड काय क्वालिटीचं आहे, इथं येणाऱ्या शेळ्यांची किमती काय आहेत, त्याचबरोबर बोकडांची किमती काय आहेत, गुणवत्ता काय आहे, त्याचबरोबर इथं असणारं एकंदरीत बाजारातील जे वातावरण आहे हे सर्व काही आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात विटा बाजाराला. कुठल्या गावचं मामा? जरंडीचा आहे. कसा आहे विटा बाजार? हाय बरं आहे बाजार. अच्छा, आज काय म्हणतोय? हाय बरं आहे. बरं आहे. काय काय आणलं होतं आज विक्रीला? शेळ्या आणल्या होत्या, शेळ्या बोकड. शेळ्या बोकडा आणला होता. अच्छा, काय सांगताय शेळीची किंमत? ते 17,000 सांगतो. 17,000 पिल्लास आहेत. पिल्लास आहे. बर, पाट आहे का बोकड आहे? बोकड आहे. हे बोकड आहे. बर बर. कुठली जात म्हणायची? देशी आहे. देशीमध्येच आहे. देशीमध्ये बर बर. दुधाला कशी आहे शेळी? चांगले आहे. चांगलं आहे. एकच पिल्ला आहे याचं? एकच आहे. बरं. पहिल्यावरच आहे. पहिला रोज आहे. अच्छा, बर बर. 17,000 सांगताय. काय शेतकऱ्याला तर होईल का कमी जास्त? होईल की. किती होईल तरी पण? 14 पर्यंत मागते ते. 14 पर्यंत मागायला. बर बर. कमी जास्त करून द्यायचं आपण. द्यायचं. अच्छा, बाकी काय दोष बीस काय नाही? काय सुद्धा. आजारी वगैरे असं काय विषय काय नाही? सुद्धा नाही. आता कुठल्या गावचं? रेवणगाव. रेवणगाव. विटा बाजारला प्रत्येक वेळ असतं का? होय, प्रत्येक वेळ असतो. आजचा कसा आहे बाजार? हाय बरं आहे. बरं आहे. हो, काय मध्यम काय आणलं होतं विक्रीला आज? शेळ्या बोकडं पाटी आणले ते. पाटी आणलं होतं. हे दोन्ही पाटीच आहेत? हो, दोन्ही पाटीच आहे ते. कुठल्या आपल्या देशामध्येच आहेत? हो, दिशे आहे ते. बर, काय सांगताय काय का पाटीची? 1010 10.5. 10.5 गाभण आहेत का कसं काय? नाही, साडे आहे ते. साड्या आहेत. हां. बर, किती किती महिन्याचे आहेत काय? हे 5-5 महिन्याचे आहे. 5-5 महिन्याचे आहेत. हां. बर, काय म्हणता किंमत फायनल? 21,000 फायनल. 21,000 द्यायचं. बर, बाकी काय दोष बीस काय नाही? काय नाही, काय नाही. आजार आहेत वगैरे असं काय तसलं काय नाही. बर, घेऊन गेलं तर आपल्या शेतकऱ्याला चांगले आहेत, चांगले चांगले आहे. चांगला आहे. दादा कुठल्या गावचं? भवानीनगरचं विट्यातलं विटा बाजारला प्रत्येक आठवडी बाजारला असतं असतो. महिन्यातून 1-2दा असतो. का? असतंय. तुमचं काय शेळी फार्म आहे का कसं काय? शेळी फार्म आहे आपलं. बर बर, बंदिस्त फार्म आहे. हा, दिशी अच्छा, फार्म. कसं आहे विटा मार्केट? इथं मार्केट बरं आहे. बरं आहे. बरं आहे. बर बर. म्हणजे इतर मार्केटच्या मानाने इथं जरा जास्त दर येतो. जास्त दर येतो. जास्त दर येतो. बर बर. व्यापारी जरा जास्त असतात. काय काय आणलं होतं आज विक्रीला? विक्रीला एक बोकड, एक शेळी आणली होती. बोकड दिला. बोकड दिला. अच्छा, शेळी काय गाभण आहे काय? नाही का पण नाही शेळी आता बर, यालेलं आहे याच्या आधी? येलेली आहे. मग कोकड दिली ती आता. बर बर. किती पिल्ले झाली होती? 2 पिलं झाली होती. किती येतं झाले आतापर्यंत? 2 येतं झाली. 2 येतं झाले. दुधाला कशी आहे काय शेळी? दुधाला बरी आहे. बर बर. अच्छा, आपल्या देशीमध्ये जाईल? देशीमध्ये देशीमध्ये. बर बर. काय सांगता किंमत? किंमत याची 8,500 सांगितली. 8,500. सध्या गाभण नाही ना अजून? सध्या का पण नाही. 8,500 सांगताय. बर बर. बाकी काय आजारपण वगैरे काय नाही? काय नाही, काय नाही. काय नाही ना? काय दोष बिष काय नाही? काय नाही. पाळायला सुद्धा आपलं ओके आहे? चालेल, ओके. बर. 8,500 सांगताय. काय होईल का कमी जास्त? कमी शेतकरी आला जास्त तर? होईल थोडं बहुत. शेतकरी वगैरे आला तर? आलं शेतकरी आला तर होईल कमी जास्त. अच्छा, कुठला गाव दादा? तासगाव. तासगाव. काय काय आणलं होतं आज विक्रीला? 2 हे पाटापोकडा शेळ्या आणल्या त्या. बर. आणि इकडे 2 साड्या येत्या. बर बर. अधिक 2 10 येत्या. बर बर. त्याच्या येत्या. अच्छा, काय सांगता शेळीची किंमत? शेळी सांगतो 25,000 रुपये. 25,000. 2 पिल्ला आणि 1 शेळी. एक शेळी. काय पाट आहे का बोकडात? ही पाटा येत्या 2. दोन्ही पाट आहेत. बर बर. 25,000 सांगताय. शेळी दुधाला कशी आहे काय? दुधाला चांगले. एक सकाळी अर्धा किलो, संध्याकाळी अर्धा लिटर दुधाची शेळी आहे. बर बर. मग चाय पूर्ण आता पिल्लांना पाचताय का पिळताय? हो, नाही पिल्लांना बसतो. पिळत नाही आता. पिल्ली ऐकल्यानंतर पिळणार. पिळणार. हा. अच्छा, किती येतं झाले शेळीचे? तिथं ही आता तिसरी येत आहे शेळी. तिसरं येतच आहे. बर बर. काय तब्येतीला वगैरे काय अडचण नाही? हे काय अडचण नाही. निकोप शेळी आहे का चांगली एक निकोप आहे. नंबर. 25,000 सांगतोय. आपलं 20 भर आलं तर देऊन टाकायचे. देऊन टाकायचं. अच्छा, ओके. मामा कुठल्या गावचं? निर्ली कडेगाव. बर, कसा आहे विटा बाजार? बरं आहे. बरं आहे. प्रत्येक आठवडी बाजारला असतं कसं हो काय? हो, असतो. बर बर. काय काय आणलं होतं आज विक्रीला? काय नाही, एक शिडी तेवढी आणली आहे. एक शेळी आहे. काय वेगळं दिसते? कुठल्या जातीचं म्हणायची? आपलं देशीमध्येच आहे. देशीमध्येच आहे. बर, किती येतं झालेत काय शेळीचं? आता ही शेळी झाली 4-5 येतात. 4-5 येतच आहे. दुधाला कशी आहे शेळी? चांगली आहे दुधाला. चांगलं आहे. 2 कडं लावते ती. बर बर. मागच्या येताला किती पिल्ले झालते? मागच्या याच्यात 2 झाली. 2 झालते. बर बर. काय सांगता किंमत? आता किंमत सांगते 17,000. 17,000. बर, गाभण आहे सध्या? हो, सध्या गाभण आहे. सध्या गाभण आहे. हो. किती महिन्याची गाभण आहे? 4 महिन्याची गाभ आहे. 4 महिन्याची गाभ आहे. बर बर. 4 महिन्याची गाभ आहे. 17,000 सांगताय. हो. बर बर. काय होईल का शेतकरी आला तर कमी जास्त? हा, शेतकरी आला काय कमी जास्त करा म्हणलं तर होईल का कमी जास्त? शेतकरी मागते ती 16 पत्तून. 16 पर्यंत. अच्छा, म्हणजे 1,000 सध्या
व्यवहार थांबला हा 1000 रुपये तो आहे व्यवहार जरा थांबला आहे. बर बर चांगली शेळी आहे की मोठी आहे दांड आहे हो दुधाला चांगले आहे दुधाला चांगली का? बर बर देशीमध्ये आपली देशीमध्ये आहे. ओके कुठल्या गावचं दादा वायपे तासगाव तालुका तासगाव तालुका अच्छा विटा बाजार कसा आहे हा चांगला आहे की चांगला आहे अच्छा शेतकरी आहे का व्यापारी आहे तुम्ही व्यापारीचं व्यापारी आहे अजून कोणकोणते बाजार करताय आटपाडी सांगोला जत जतला पण असताय होय कवटे मग काय अच्छा बर आज काय म्हणतोय बाजारातला बाजार चांगला आहे की चांगला आहे होय अच्छा काय काय सांगता किमती ही बोकडच आहे ती 6च्या 6 बर बर हिचं 7,500 सांगतोय 7,500ला एक हा एक अच्छा साधारण काय वजनाला वगैरे किती असतं वजनाला एक 10 किलोच्या मापाची आहे ती. 10 किलोच्या मापाच्या मटण मटन जिवंत 15-16 किलो आहे ती अच्छा हे समजा पाळायचं म्हणलं तर चांगले चालू शकते. हो चालू शकते घेणाऱ्याला चांगले आहे एकदम निरोगी आहेत हा निरोगी आहेत अच्छा काय कमी जास्त होतंय का याच्यात काय होते की शेतकऱ्याला कमी जास्त होते की होतंय कुठलं गाव दादा आटपाडी आटपाडीचा का बर विटा बाजारला प्रत्येक आठवड्याला असतं का? प्रत्येक आठवड्यात इथला कसा आहे बाजार चांगला आहे बरा बरं आहे बरं आवक असते का इथं हो मोठं हाय आवक आहे आवक आहे बरं काय काय आणलं होतं आज विक्रीला आज आणली 2 बोकडं आणि 2 पाटी 2 बोकडा आणि 2 पाटी झाल्या वाटतं व्यवहार झालं बर बर काय किमतीने दिला 8,500 आणि दिलं 8,500ला एक हा बर बर काय हा माल कटिंगसाठी जातो का Cutting. कटिंगला सेवा Cutting. बर बर किती किती महिन्याची होती काय 4 महिने असतील 4 महिन्याची होती 8,500ला एक दिला का हा अच्छा हा म्हणजे योग्य भाव भेटते इथं. योग्य योग्य मामा कुठल्या गावचं नेवरीच आहे निवरीच आहे प्रत्येक आठवडे बाजारला असता इथं होय होय कसा आहे विटा बाजार बरं आहे बरं आहे आज काय काय आणलं होतं विक्रीला आज बोकडं आणलीत ही सगळी बोकडच आहेत होय सगळे बोकड मोठं दिसते की बोकड होय देशीमध्ये आहे हो देशी आहे काय सांगता किंमत किंमत सांगतोय 17 17,000 किती महिन्याचं आहे काय ती आहे की 8-9 महिन्यात 8-9 महिन्याचं आहे साधारण काय अंदाजे वजन वगैरे आहे? काय माहिती आहे का वजन भरेल की 18-19 किलो 18-19 पर्यंत जाईल बर किती होईल मग फायनल फायनल काय 15 पर्यंत द्यायचा मला सांगा हे शेळी पालनात जर नेलं तर रत्नाला चालेल का होय होय चालतंय चालेल. चालतंय एक नंबर आहे होय होय बर बाकी काय तब्येतीत काय अडचण नाही नाही काय नाही काय अडचण नाही म्हणजे पाळायला सुद्धा नेऊ शकते होय होय बर ही बाकीची बोकडं किती किती महिन्याचे आहेत काय ही बारकी आहे ती 5 महिन्यात 4-5 महिन्याचे आहेत काय किमती सांगता प्रत्येकी त्याने सांगतोय 12,000 12,000 बर बर काय कमी जास्त करून आला शेतकरी तर कमी जास्त करून द्यायचं दे की पण सरास हा माल कटिंगला जात असेल नाही का होय कटिंग अच्छा कुठल्या गावचं मामा विटा विट्याचं आहे कसं आहे आता तुम्ही इथलं जाय म्हणल्यावर बाजार सगळं माहिती आहे तुम्हाला आज कसा आहे बाजार घरची आहे ती घरचीच आहे होय घरचीच बर बरे आहे ती बघ आजचा आवक कसा आहे इथं बाजारातलं जर मागते ते 8-9 9.5 मागते ती होय किती किती महिन्याचे आहेत? ती 4-5 मागते होय 8,000 मागायला होय हां बर बर सगळी बोकडच आहेत हां बर बर ताना आलं तर द्यायचं आहे ते आपल्याला अच्छा पाळायला नेलं तर चालतंय का नाही चालतंय की चालतंय सगळे चांगले आहेत बोकडं चांगले आहेत. बर बर एक अंडे गुलवलं तसलं काय नाही तसलं काय नाही पाळायला पण आपण येऊ शकतो हां पळा पण येऊ शकता बर बर बोकडं चांगली आहे ती आणि कसं बाकी आहे हां गहू बी आपण चालतो ना हां त्यामुळे तब्येत चांगली ठेवलाय हां बरोबर बरोबर काय कमी जास्त करून काय सांगितलं 13नं बर. पण काय तर होईल की कमी होईल कमी जास्त बैठकीला आणलं. कुठल्या गावचं नरसेवाडी अच्छा प्रत्येक आठवडे बाजारला असता कसं काय नाही कधीतरी तर आपण इकडे येत असता होय. अच्छा आज काय काय घेतलं काय काय दिला दिलं नाही 2 बोकडच घेतली हे दोन्ही बोकडच आहेत अच्छा काय काय किती किती महिन्याचे आहेत काय ही 6 महिन्याची आहेत म्हणून सांगितले त्यांनी ते म्हटलेत बर बर अच्छा तुमचं काय शेळीपालन व्यवसाय आहे काही 10-12 शेळ्या आहेत म्हणजे असं बंदिस्त आहे का मुक्त आहे मुक्त आहे मुक्त आहे अच्छा 6 महिन्याची पिल्ले आहेत पण जरा तब्येतीला जरा कमी वाटते तो 6 महिन्याच्या तुलनेत घेतली ती आता त्यांच्याकडून बर बर काय काय किमती मिळाल्या ना 12.5ला 2 घेतली 12,500ला 2 मिळाले अच्छा बाजार कसा आहे इथला आहे बरं आपला आहे अच्छा बरा आहे आता भरायला लागलाय आत्ताशी बर 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 बाकी काय तब्येत
तब्येत वगैरे सगळं व्यवस्थित बघून तुम्ही घेतलाय आजारपण वगैरे ओके समाधानकारक रेट मिळालाय तुम्हाला मिळालाय आता आपण विकते म्हणल्यावर त्या भानानं मिळालाय आम्ही पण बोकडा शेरड विकते ना विकताय हां नरशिवाडी ओके धन्यवाद कुठल्या गावचं मामा गाव कसा आहे आजचा बाजार इथं मंदे आज बर अंगार की संकष्टी अच्छा त्यामुळे मंदे आहे का आज दिवस मार्केट बंद बर बर मग आज काय मालाला उठाव नाही आज सोमवार आहे बर एकदम अंगार की संकष्टी आहे बर बुधवारी बाजार आहे तीच मिरज आहे मसूर बरोबर आहे हां आज काय काय आणलं तू विक्रीला पाटबोकड हे बोकड आहे किती महिन्याचं आहे झाले 5-6 महिने झाले 5-6 महिन्याचं आणि हे पाट आहे बर बर काय सांगता किमती किमती मस्त आम्ही 6,500 सांगतो बर बर मागणी कुठंपर्यंत व्हायला मग 11 पर्यंत दोन्ही मिळून 11 पर्यंत बर बर म्हणजे आज तुम्हाला अपेक्षित रेट नाही म्हणायचं मग नाही 1000चा फरक आहे 1000 फरक आहे रिव्हर्स आहे आज बर 1000 आणि दिवस आहे बर बर मग काय आज माघारी घेऊन जाणार का आपलं कमी जास्त करून आज देऊन माघारी टाकायचं मग काय करायचं बर अच्छा दादा कुठल्या गावचं गारडी गाडी प्रत्येक आठवडी बाजारला असतं कसं काय नाही कवा तर आपलं येत तरी. आहे आज कसं आहे विटा मार्केट इथं मार्केट काय तसं सारखंच आहे काय म्हणजे एवढी ही नाही बर बर मग काय काय आणलं होतं आज विक्रीला विक्रीला 2 बोकडं आणली ती 2 बोकडं आहेत बर बर काय जरा वेगळा कलर दिसतोय जात कुठली म्हणायची जात आता ही काय मिक्सच आहे मिक्सच आहे वय मिक्सच आहे बर बर किती किती महिन्याच्यात काय आज साधारण हे साधारण एक 9-10 महिन्याची आहे 9-10 महिन्याच्यात बर काय सांगता किंमत किंमत याची सांगितली की आम्ही 25,000 रुपये सांगितले 29,000 दोन्ही मिळून 25,000 अच्छा मागणी कुठंपर्यंत व्हायला मग सध्या हा? मागणी कुठंपर्यंत व्हायला लागल्या मागणी मागतात आता कुठंपर्यंत? सध्या काय मागतील 17,000-18,000 रुपये जोडी मागतील जोडी बर बर अच्छा काय बाकी शेळी पालन चालेल का रेतनाला वगैरे पुढं वापरू शकतो का हा? रेतनाला चालू शकते का पैदाशीला हो हो चालू शकतो चांगले आहेत बोकडं चांगले आहेत. बर बर घरी खांडवा मोठा आहे का आपलं घरगुती 8-10 शेरड आहे ती 8-10 शेरड आहे बर बर वजनाला वगैरे साधारण किती असतील वजनाला तरी साधारण एक 15-16 किलो येईल हो 15-16 किलो हा हे गेलं 13-14 केली बर बर बोकडं चांगले आहेत बर बर 29 सांगायला आहे मागायला 17 कुठेतरी कमी जास्त करून होईल का होय होणार की कमी बर बर किती होईल शेवट बघ एवढं आमचा एक अंदाज आहे 22-23 आलं की देऊन टाक देऊन टाकायचं कुठल्या गावचं दादा नेवरी अच्छा प्रत्येक आठवडी बाजारला असता कसं काय प्रत्येक आठवड्यावर आज कसं आहे विटा मार्केट आहे जरा नरम गरम आहे बर कशामुळे काय कशाचा परिणाम म्हणायचा आज ही माल जरा शॉर्टेज आहे शॉर्टेज आहे बर बर मग आज काय घेतला का द्यायला आलाय मी द्यायला आलो द्यायला आलाय बर कुठला आपलं देशी बोकड आहे देश किती महिन्याचा काय हे 8 महिने झाले 8 महिन्याचा आहे बर साधारण काय वजनाला वगैरे किती जाईल हे एक 30च्या आसपास आहे 30च्या चापलेलं आहे का आपलं रेतनाल नाही, चालतंय चापलेलं नाही पैदाशीला चालेल की चालते बर शेळी पालनात वगैरे चालते बर बर तुमचं काय बंदिस्त मध्ये ठेवलेलं आहे का मुक्त मधला आहे मोकळा असते मोकळा असते बर काय म्हणता किंमत हे याचं सांगितलं 21,000 रुपये 21,000 मग आज मागणी कुठंपर्यंत व्हायला लागलं काय 16-17 मागते ते बर बर बाकी काय दोष बीस काय नाही ना नाही काय काय नाही शेळी पालनात बी आपलं बिंदास्त येऊ शकते बिनधास्त. बर कुठंपर्यंत होईल शेवट मग किंमत शेवट बघा 20ला द्यायचं 20ला देऊन टाकायचं अच्छा मामा कुठल्या गावचं विट्यातलंच आहे बर कसा आहे आजचा विटा बाजार बाजारला आलो पहिल्यांदा बाजारला आणत नाही आपण बर पहिल्यांदा झालाय बर येतो बाजारात कधी काय येत नाही बर मग घरी खांडवा मोठा आहे का आपलं बंदिस्त तेवढंच 2-3 शेर राहिले तेवढं घरगुती शेळ्या आहेत आपल्या बर बर एकाला 3 झाली होती मोठी बर त्यातले काय काय 2 गेले आणि एक आपलं घरी बर बर कुठलं आपलं हे देशीमध्येच आहे देशी जातच आहे नाही क्रॉस मधलं येत क्रॉसमध्ये येतं किती महिन्याचं आहे काय 9-10 महिने झाले 9-10 महिन्याचं आहे बर साधारण वजन वगैरे किती असेल बोकडाचं 20 किलोपर्यंत आहे आता आहेच 30 किलो भरत 30 किलो भरतंय बर किती होईल किंमत मग काय येतं या बाजारात कमी देत बर अपेक्षित काय 15,000 मागतो तो ते बी शेंडीवरून पाणी पडत बर तरी अपेक्षित काय तुम्हाला म्हणजे इतर बाजारात गेलो तर काय रेट मिळेल कुठेही गेलं तरी हां बाजारात गेलं की दर कमी दर कमीच बर 15,000 म्हणते तो कुठलं देत त्यांचं अजून कोणी हां
दर ते बर बर प्रत्येक जण आशेवर लागलेला बर बर काय वाटतं मग तुम्हाला अपेक्षित रेट तरी काय म्हणजे ह्या बोकडाला मला एवढं मिळायला पाहिजे होतं चोख माल आहे आपला 15च्या आत देत नाही 15च्या आत नाही 15च्या पुढे घरी घेऊन जाणे नाहीतर घरी नेऊन पाळणे कुठल्या गावचं मामा आम्ही वायपळच आहे वायपळच आहे कसं आहे विटा बाजार विटा बाजार चांगला आहे बर आज काय काय आणलं होतं विक्रीला इकडे एक शिळी एक बोकड आणलं होतं. बर शिळी गेली बर बोकड बघू इकडे घ्या काय सांगताय बोकडाची किंमत बोकडा सांगितलं 12,500 रुपये 12,500 किती महिन्याचा आहे काय हे 6 महिन्याचा आहे. 6 महिन्याचा आहे बर मागणी कुठंपर्यंत व्हायला काय सध्या मागणी मागते ते 11 पर्यंत 11 पर्यंत अच्छा शेळी पालला चालतंय काय रेतनाला पुढं होय होय चालेल होय बर बर काय अडचण नाही एकदम तब्येतीला छान आहे होय तब्येतीला चांगला आहे. बर बर वजनाला वगैरे किती असेल साधारण वजनाला 20 किलोच्या आसपास आहे की 20 किलोच्या आसपास आहे बर बर काय कमी जास्त होईल का शेतकऱ्याला शेतकऱ्याला कमी जास्त करून देते की होय. थोडंफार कमी जास्त करून देतात तर शेतकरी बंधूंना आज आपण विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पशु बाजारामधील शेळ्या आणि बोकडाची किमती काय आहेत गुणवत्ता काय आहेत हे सारं आपण आज जाणून घेतलेलं आहे इथं भरणारा बाजारातील वातावरण हे सारं काही आज आपण या ठिकाणी बघितलेलं आहे तर अशाच पद्धतीचे महाराष्ट्रातले प्रसिद्ध बाजारामध्ये आम्ही भेटी देत असतो त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चला भेटूयात पुढच्या बाजारामध्ये तोपर्यंत पाहत राहा संचित TV न्यूज धन्यवाद